श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थाची उपासना केल्याने आपल्याला केवळ सुख मिळेल अशी एकमेव इच्छा प्रत्येक सेवेकऱ्याच्या मनात असते. पण लक्षात घ्या, दुःख या शब्दाशिवाय सुख या शब्दाची निर्मिती होऊ शकत नाही. महाराज निष्ठावान सेवेकराची क्षणाक्षणाला संरक्षण करतात. अनेकाचे अदृश्य रूपात समस्येचे निवारणसुद्धा करतात आणि योग्य वेळी त्यांना मार्गदर्शनसुद्धा करतात. फक्त तुम्हाला त्यांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करायची आहे. चला तर बघूया स्वामी आज तुम्हाला कोणता मार्गदर्शन करत आहे. शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा महाराज आज तुम्हाला काय सांगत आहे. जर तुला पुढील 10 वर्ष मागील 10 वर्षासारखे घालवायचे नसतील तर शांतपणे आम्ही काय सांगत आहोत ते ऐक. मोठमोठ्या गोष्टीचे फक्त प्लॅन बनवण्यापेक्षा लहान लहान गोष्टीपासून सुरुवात करायला प्राधान्य दे. आजपासून या गोष्टीचा विचार करायचं सोडून दे. लोक काय म्हणतील, अपयशाची भीती, तुमचे खोटे नातेवाईक, भूतकाळातील चुका, समाजाची अपेक्षा. सध्याच्या परिस्थितीबद्दल काळजी करू नकोस. लक्षात ठेव, परिस्थिती क्षणात बदलते. टेन्शन घेऊ नका. अजून काही दिवस सहन करा. फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे, त्यामुळे थोडे प्रॉब्लेम येतील, दुःख येतील, पण सगळ्यांना तुम्हाला सामोरे जायचं आहे. तेव्हा एकच आनंदी आयुष्य तुमची वाट पाहत उभा आहे. जीवन आहे घरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारावया, कोणी वाट कोणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचं आहे. हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळ आहे. आता जिंकल्याशिवाय थांबू नका. समस्या कितीही मोठी असू दे, प्रत्येक समस्येला उत्तर आहेच. हे समग्र करून कितीही सहज सुटेल. हा विश्वास दृढ करू. करते करविते स्वामी महाराज आहेत. स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे. हा विश्वास दृढ करून आपल्याला मात्र आपल्या वर्तमानातील कर्मावर लक्ष एकाग्र करायचं आहे आणि बिकट समस्या कशी सुटते हे आता आश्चर्याने बघायचं आहे. पण बाळा, औषध खिशात नाही तर पोटात गेला तर फायदा होतो. तसे चांगले विचार हे फक्त मोबाईलमध्ये नाही तर ज्ञानात उतरले तर जीवन यशस्वी होतात. समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. बहुतेक गोष्टीच्या जाळ्यात ओढू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहे माझा, हे कधी विसरू नकोस. विश्वास ठेव. पाहता पाहता दिवस सरून जातील. तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील. उगाच मागील दिवसाची चिंता करू नकोस. पुढील दिवस सोन्याने न्हाऊन जातील. देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची आहे. तुम्ही फक्त तुमचे विचार बदला. तुमचं आयुष्य आपोआप बदलेल. उत्तर सर्वांना मिळतील. एकदा योग्य वेळ येऊ दे तर द्या. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवला आहे हे फक्त स्वामींनाच माहीत आहे. स्वामीशिवाय कुणालाही माहीत नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा. स्वामीची सेवा करा. आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असेल तरी स्वामीच्या सेवेने त्या काटेचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही. तुझी चिंता व्यर्थ आहे, कारण तुझ्या पाठीशी प्रत्यक्षात हा ब्रह्मनायक आहे. बाळ, ज्या गोष्टीची तुला दुर्बलता बनवत आहे अशा गोष्टी विषय आहेत असे समजून त्याचा त्याग कर. लक्षात घे, जेव्हा एक बीज काळोखातून कठोर जमिनीतून उगवू शकतं तर मग तुम्ही का नाही? आपल्या नीतीचे मालक बना. परिस्थितीचे गुलाम अजिबात बनू नका, कारण जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्क केले की आपण जिंकणार हे नक्की असतं. आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाका. क्रोध घातक आहे, त्याला काढून टाका. संकट क्षणभंगुर आहे, त्याचा सामना करा. लक्षात घ्या, अंतराळून पाहून पाय पसरलं की कोणासमोर हात पसरण्याची वेळ कधीच येत नाही. तुमच्या वाईट यावर सर्वजण आहे. तुमच्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा
प्रयत्नही करतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची दोरी आणि सर्व सूत्र आमच्या हातात आहेत. त्यामुळे कुणी काही केलं तरी काही होणार नाही. तुमच्या दशात झालेल्या जीवनाला लवकरच दशा देणार आहे मी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुम्हाला कोणतं मार्गदर्शन करतं. काही झालं तरी डगमगू नकोस, आम्ही आमच्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाही. बाळा, पुन्हा प्रयत्न करायला घाबरू नकोस, कारण यावेळी सुरुवात शून्यातून नाही तर तुमच्या अनुभवातून होणार आहे. लक्षात ठेव, एक चुकीच्या निर्णयाची किंमत आयुष्यभर भोगावी लागते. म्हणून निर्णय घेताना मन शांत हवं. मला माहीत आहे तुम्ही कशाची किती वेळ वाट पाहत आहात, म्हणून काळजी करू नका. तुमच्या फायद्यासाठी सर्व काही आमच्या परीने घडत आहे. आयुष्यात जर जास्त कठीण प्रसंग आले तर उदास होऊ नकोस, कारण लक्षात घे, अवघड पात्र नेहमी चांगल्या कलाकारालाच दिलं जातं. तू स्वतःची तुलना इतराबरोबर करू नकोस. तसं करून तू स्वतःचा अपमान करतोस. दुसऱ्याकडून सुखाची अपेक्षा ठेवले तर ते सुख तुला कधीच अनुभवता येणार नाही. जे घडते आयुष्यात ते तुमच्या मनासारखं नाही, पण विश्वास ठेव, माझ्यावर ते सर्व तुझ्या भल्यासाठीच आहे. अरे, आमची कृपा म्हणजे पैसा, गाडी, बंगला मिळणं म्हणजे आमची कृपा नाही, तर ते नसतानाही तुझ्या आयुष्यात असलेलं समाधान, सुख आणि तुझ्या चेहऱ्यावर आनंद म्हणजे आमची कृपा. जसे आंबट कैरीचे रूपांतर गोड आंब्यात होते, अगदी तशीच तुझी वेळसुद्धा लवकरच बदलणार आहे. थोडं संयम ठेवून तर बघ. रागाला आवरत चला, कारण त्याचं अस्तित्व क्षणभंगुर असलं तरी तो आयुष्यभराचे नुकसान करण्याची ताकद ठेवतो. समोरच्या अंधाराला कधीच घाबरू नका, त्यांना पुढे उजेड आहे. तुझ्या मनात येणारी शंका आणि समोरच्यावर प्रत्येक वेळी घेतलेला संशय तुला प्रगतीपासून अडवत आहे. काय भाग्याला कोसत राहतोस. आम्ही लिहिलं आहे त्या ग्रहांना दोष लावतो, त्याआधी काय कर्म करतोस ते पहा. नाम घे, पोथी नीट वाच, त्यातला विचार आचरणात आण. कुठून तरी सुरुवात कर. वेळ हा विचार करण्यात चालला आहे. विचार करता करता आयुष्य कधी डोळ्यासमोर निघून जाईल हे तुला कळणार सुद्धा नाही. ही वेळ आहे प्रत्यक्षात काहीतरी करण्याची. जशी आहे तशी सुरुवात कर, नंतर आपोआप सगळ्या गोष्टी सुरळीत होत जातील. काय केल्यानंतर दुःख दूर होईल तर लक्षपूर्वक ऐक. या ब्रह्मण नायकाने काही गोष्टी निर्माण केले आहेत. प्रत्येकजण आपल्या जागी परफेक्ट आहे. बघा, गुलाब सुंदर आहे, तसे चाफा पण सुंदर आहे, त्याचप्रमाणे जास्वंद पण सुंदर आहे. तसं तुमचं प्रत्येकाचं आयुष्यसुद्धा सुंदर असतं. प्रॉब्लेम तेव्हा सुरू होते जेव्हा जास्वंदाला गुलाब बनायचं असतं. आणि दुःखाची सुरुवात केव्हापासून होते, जेव्हा जास्वंदाला वाटतं की मी गुलाब बनू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही सर्वजण पण एक मूल आहात आणि देवाने तुम्हाला प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे. तुम्ही वेगळे आहात, तुमच्यासारखे दुसरा कोणी नाही. 800 करोड लोक राहतात या जगात, पण तुमच्यासारखं दुसरा कोणी नाही. जे तुम्ही करू शकतात ते नाही करू शकत. मग तुम्हाला दुसऱ्यासारखं का बनायचं आहे? खूप मेहनतीने तुम्हाला बनवलं आहे. तुम्ही खूप खास आहात, म्हणून जसे आज तसे स्वतःला स्वीकार करा आणि स्वामी नामस्मरणात राहून आयुष्य जगा. किती सुंदर दिसेल ते. उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा. दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरणार नाही, एवढी ताकद स्वामीच्या नामस्मरणात आहे. म्हणून आजपासून प्रत्येकाने नामस्मरणाला लागायचं आहे आणि येणाऱ्या संकटाची काळजी करायचे नाही. जशी संकटे येतात तसेच त्यातून सुटण्याचे मार्ग अगोदरच स्वामींनी ठरवून ठेवलेलं असतात. निर्भय व्हा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. बाळा, आत्ता माझी निघायची वेळ आली आहे. मी लवकरच परत येईन तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला. तुम्ही आता फक्त स्वतःचा विचार करा, चांगले कर्म करा आणि माझे नामस्मरण करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.